नागू पळत होता. जीव मुठीत घेऊन तो दौड मारीत होता. त्यानं मृत्यूला चकवलं होतं. आजचं मरण उद्यावर लोटलं होतं. त्यानं सरळ मार्ग सोडून आड मार्ग धरला होता. गावाची, माणसांची, दोस्तांची त्याला भीती वाटत होती. आपल्याला कोणीही आसरा देणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली होती. पांडूच्या वर्तनानं तो पोळला होता. तेथून पुढं आपण कोणा दोस्ताकडे मुळीच जायचं नाही असा त्यानं निश्चय केला होता. पांडूच्या शब्दानं नागूला आपल्या बदलौकिकाची कल्पना करून दिली होती. आईबाप, गणगोत, दोस्त, मित्र जर असं वागतील तर आपला हा जन्म व्यर्थ आहे. या जगण्यात राम नाही, मग तुरुंगच बरा होता. तिथं भीती तरी नव्हती, पण हे काय? नदीला महापूर येतात, पण अखेर पाणी निघून जातच ना. पाणी जाग्यावर राहत नाही. निर्जीव दगड जागा सोडतो, दगडाचा देव होतो. लोखंडाचा कठीणपणा जाऊन ते मेणासारखे मऊ होते. मग माझे पाप का दडत नाही? त्यावरच तेवढी माती का पडत नाही? माझा अपराध मेरू सारखा अचल नि अक्षय कसा? तो का दडत नाही? लोक त्याला का विसरले नाही? अशा अनंत विचारांचे काहूर डोक्यात घेऊन नागू पळत होता. काळोखात धडपडत होता. थांबून दम घेत होता नि पुन्हा पळत होता. तो तांदूळवाडीच्या शिवारात शिरून गावाकडे फिरला. तोच त्याला पुन्हा संशय आला. धनाजी इस्लामपूर शोधून नक्कीच तांदूळवाडीला येणार. तेव्हा आपण सरळ डोंगरात जावं. थोडं थांबून मग पुढं काय करायचं ते ठरवावं असा विचार करून तो पुन्हा डोंगराकडे वळला. एका उंच जागी जाताच त्यानं उभ्यानं अंग टाकलं. तो फार दमला होता. त्याचं अंग ठणकत होतं नि पोटात भूक भडकली होती. तो बराच वेळ तसाच पडला. डोकं शांत झालं. वातावरण मरगळीला आलं होतं. या डोंगरात आपण सुरक्षित आहोत. आता भीती नाही असं नागूला वाटत होतं. पण दुसऱ्या क्षणी तो स्वतःला विचारित होता, जर तो धनाजी इथपर्यंत आला तर? माग काढणं हा रामोशाचा धंदाच आहे. मग काय? त्यानं कानोसा घेतला. जवळच एक ओघळ होती. पाणी खळखळत तळवटाकडे पळत होतं. नागूला आनंद झाला. त्यानं हळूच उठून पोटभर पाणी पिऊन भूक शांत केली नि पुन्हा आपल्या जागी येऊन पडला. उशिरानं चंद्र उगवला. दाही दिशा उजळल्या. हिरव्या वनराजीवर रुपेरी रंग लवंडू लागला. नागूला आनंद झाला. त्यानं चटकन उठून खाली तळवटाकडे पाहिलं. तांदूळवाडी दिसत होती. पलीकडं वारणा नदीचं पात्र उन्हात पडलेल्या तलवारीसारखं दिसत होतं. आपण आत्ताच गावात जावं, घरच्या माणसांना भेटावं, भाकरी खावी आणि पुन्हा डोंगरात यावं. काही दिवस असंच करावं. गाव, भावकी याचा कल पाहावा. त्याचं पाठबळ उभं करावं आणि मग धनाजी पुढे उभं राहावं असा विचार करून तो उठला आणि मांजराप्रमाणे हळूच गावात शिरून घराकडे निघाला. गाव निश्चित पडला होता. रातकिडे चिरकत होते. मध्येच एखादी पाल कुचकुचत होती. वातावरण सुन्न झालं होतं. नागू आपल्या घरापुढे आला. त्यानं कानुसा घेतला नि हाक मारली, आये. बयाबाईनं दार उघडलं. दिवा लावला. नागूला पाहून तिला हुंदका आला, पण दाताखाली ओठ धरून तिनं तो गिळून घेतला. 12 वर्षांनी ती आपल्या मुलाला पाहत होती, पण सोप्यात निजलेला तात्याबा तसाच पडला होता. घरात पोरं बाळच जागी झाली होती. चौकटीच्या आत सारजा बुजून बसली होती. कवा सुटलास? बयानं विचारलं. आजच. कसं काय? सर्व खुशाल आहे ती? नागून शांतपणे विचारलं. समधी बरी आहे ती, बया उत्तरली. अक्का कधी सुटली? 4 महिने झालं. नांदगावला गेली होती का? होय, पण मालकानं घरात घेतली नाही. नागूला पाहून घरात पोरं बाळ दचकली. कळत्या पोरी घाबरल्या होत्या. नागूच्या सुटकेनं आनंद होण्याऐवजी सर्वांना दुःखच झालं होतं. त्या सर्वांना आवडीची आठवण झाली होती. तात्याबा जागाच होता. त्याच्या डोळ्यापुढे आवडीची ती देखणी मूर्ती उभी राहिली होती. तो रडत होता. नागू नंतर म्हणाला, आई, आबाला उठव की. कशाला? तात्याबा उठून बसत म्हणाला, उठून काय करू? तू कुठे लढाई मारून आलास? मी म्हणतो तू या घराला आलासच का? घराण्याचं नाव इब्रत नरकाला घालणारा तू, तुला काय म्हणावं? मग बाकी काय राहिलं? नागू चरफडत म्हणाला, सगळं म्हणून घेतलं,
पण मी म्हणतो, हे म्हणणं कुणाचं? तुमचं एकट्याचं का आणि माझं एकट्याचं नाव? तात्याबा वैतागून म्हणाला, या घराचं, या गावाचं, या खोऱ्याचं, साऱ्या गणगोताचं, साऱ्या आलमदुनियेचं हेच म्हणणं की तू गैर वागलास. ठीक आहे, असू द्या, पाहू पुढं कधीतरी. नागू खचलेल्या सुरात म्हणाला, आई, मला भाकरी बांधून दे, एक घोंगड दे, मी जातो. बयानं 4 भाकरी चटणी बांधली, एक घोंगड दिलं आणि विचारलं, कुठं जाणार? ते कसं सांगू? असं म्हणून नागू उठला. खुंटीची कुऱ्हाड घेऊन म्हणाला, आई, आता मी फार दूर जाणार नाही. फार दूर जाऊन आलो. आता मला पुन्हा दूर लोटू नका. मी तुरुंगातून सुटलो आहे, पण मी सुखात नाही. माझं मरण माझ्या पाठीमागं लागलं आहे. तुम्ही मला आधार दिला तरच मी जगेन, नाहीतर माझा भरोसा नाही. माझा तो एकच अपराध पोटात घेऊन मला क्षमा करा. पुढं तो बोलू शकला नाही. त्याचा कंठ दाटला आणि बयाबाईनं कपाळावरच हात मारून घेतला. आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती स्वतः तोंड दाबून रडू लागली. तिच्या आसवानी नागूला क्षमा केली. पण आवडी, नागूचा तो गुन्हा आणि त्यामुळे चौगुले घराण्याचा झालेला दुर्लौकिक, याचं काय? हा प्रश्न कायम होता. नागू मग थांबला नाही. तो सरळ डोंगरात गेला. ओघळी काठी बसून त्यानं भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि झाडाखाली घोंगड अंथरून उताना पडला. पोटावर कुऱ्हाड घेऊन तो आकाशात पाहू लागला. गगनात चांदण्यांनी गर्दी केली होती. तो मोकळा वारा, तो सुंदर प्रदेश, ती आनंद वृक्षराजी. तिथं भिंत नाही, वॉर्डर नाही, दंडाबेडी नाही. जे आहे ते सर्व मुक्त आहे, स्वतंत्र आहे. इथंच जगावं आणि याच वातावरणात मरावं असं त्याला वाटलं. परंतु लगेच आपण घर असून असा वनवासी आहोत याची जाणीव होऊन तो दुखी झाला. आठवणीनं आठवणी डिवचल्या आणि पुन्हा त्याच्या मनात काहूर उठलं. आपलं होतं कसं आणि झालं कसं? पूर्वी चांगलं होतं, आज वाईट झालं आहे. आणि जे वाईट झालं आहे ते आवडीमुळं झालं आहे. आवडीचं नाव त्याच्या जिभेवर येताच आवडीची सुंदर मूर्ती त्याच्या डोळ्यापुढं तरळू लागली. ती आनंदित आवडी कधी हसत होती, तर कधी तोंडाला पदर लावून मान तिरपी करून लाजळूच्या पानाप्रमाणे अंगाचा मुरटा करून घेत होती. मध्येच संतापत होती, रडत होती, तर मध्येच दिनवाना चेहरा करून हात जोडीत होती. नागू पाहत होता. जखमी पाखरासारखा चरफडत आवडीची नाना रूपे तो पाहत होता. मग त्याला सहन झालं नाही. तो वेडावला आणि ओरडला, आवडी! मग त्यानं डोळे मिटून घेतले आणि लगेच त्याच्या बंद डोळ्यापुढं प्रसंगाची एक माळ साकार होऊन सरकू लागली.